श्री स्वामी समर्थ. ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे. आतापर्यंत आपण मेष ते मकर या 10 राशी पाहिल्या. आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 11ची म्हणजेच कुंभ रास पाहणार आहोत. 2024 हे वर्ष कसे जाईल कुंभ राशीला ते आज आपण पाहणार आहोत. कुंभ ही शनीची, वायू तत्वाची, स्थिर स्वभावाची, शूद्र धर्माची म्हणजेच कला, सर्व्हिस यांना पोषक अशी पुरुष रास आहे. काहीतरी ओतण्याच्या पवित्र्यात हातात कुंभ घडा धरलेला पुरुष हे कुंभेचे चिन्ह आहे. स्थिर स्वभावानुसार तो पुरुष स्थिर उभा आहे. तो घट वायू तत्वानुसार विचारांनी, बुद्धीने व ज्ञानाने भरलेला आहे. काही जण घटात पाणी असावे असे म्हणतात. कुंभेच्या बुद्धिमत्तेला मात्र म्हाताऱ्या, पोक्त व अनुभवी शनीमुळे चिकाटी, संयम, विचारीपणा, परिपक्वता याची जोड लागली आहे. स्थिर स्वभाव असल्याने ती अतिशय स्थिर, एकाग्र, अगम्य, अधिक अवघड असे काही जाणण्याची ओढ कुंभेत आहे. शनी आणि स्थिर वायूमुळे कुंभेला गंभीरपणा, चटकन, एकाग्रता साधणे, विषयांचा सर्व बाजूंनी विचार करणे, समजून घेणे, संशोधन करणे हे चांगले जमते. सत्य शोधण्याची व त्यासाठी मुळापर्यंत जाण्याची तयारी कुंभेकडे आहे. संशोधनासाठी तर ही रास अतिउत्तम आहे. आधुनिक शास्त्राची आवड, धर्मापेक्षा अध्यात्माची ओढ कुंभेत आहे. कुंभेला हौस, मौज, मजा मस्तीची ओढ नाही आणि तितकाराही नाही. त्यांना बौद्धिक मजा मस्ती जास्त भावते. साधी राहणे, सरळ विचार, विश्वास ठेवणे योग्य ही रास आहे. यांना स्वभावाची पारख उत्तम आहे. विचार ठाम व हट्टीपणा आहे. कुंभेचा अंमल पोटऱ्या, नडगी, पोटरीतील स्नायू, हाडे यावर आहे. आता आपण पाहू 2024 हे वर्ष कुंभ राशीवाल्यांना कसे जाईल, काय ग्रहस्थिती घेऊन आले आहे. कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे. ग्रहस्थिती पाहायची झाल्यास प्रथम स्थानात कुंभ राशीत शनी, तर द्वितीयात मीनेत राहू, तृतीयात स्थानात गुरु, तर अष्टम स्थानात केतू आहे. दशम स्थानात बुध, शुक्र, 11व्या स्थानात रवी, मंगळ अशी ग्रहस्थिती वर्षाच्या सुरुवातीला राहणार आहे. सर्वप्रथम आपण गुरु ग्रह काय फळ देतील ते पाहू. गुरु तुमच्या 3ऱ्या स्थानात एप्रिल पर्यंत राहणार आहे. त्यानंतर ते मे महिन्यात चतुर्थ स्थानात जातील. मात्र एप्रिल पर्यंत गुरु 3ऱ्या स्थानातून 7व्या, 9व्या आणि 11व्या स्थानाला दृष्टी टाकत आहे. ते तुमच्यासाठी खूप चांगले आहे, कारण 7व्या स्थानावर दृष्टी म्हणजे जर तुम्ही नवीन बिझनेस चालू करणार असाल तर गुरु तुम्हाला चांगली मदत करेल. तुम्हाला पार्टनरशिप मध्ये फायदा करून देईल. त्यातून तुम्हाला भरपूर इन्कम सोर्स वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगले राहील. तुम्हाला विवाह करायचा असेल तर हा काळ विवाह जुळण्यासाठी चांगला आहे. तुम्ही प्रयत्न करू शकता, कारण शनीची सुद्धा दृष्टी सप्तमावर आहे व गुरुची सुद्धा आहे. गुरुची दृष्टी 9व्या स्थानावर सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल. नोकरी किंवा बिझनेस मध्ये सुद्धा तुमच्या वडिलांना फायदा होईल. गुरुची दृष्टी 9व्या स्थानावर म्हणजे तुमच्या भाग्यात सुद्धा चांगले आहे. तुमचा भाग्योदय सुद्धा होऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. धार्मिक यात्रा तुम्ही करू शकता. गुरुची दृष्टी 11व्या स्थानावर असणे म्हणजे तुमचे प्रमोशन होऊ शकते, नोकरीतून लाभ होऊ शकते, तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. मे महिन्यात मात्र गुरु संपूर्ण वर्ष तुमच्या चतुर्थ स्थानात राहणार आहे. तिथून ते 8, 10 आणि 12व्या स्थानाला पाहतील. 8व्या स्थानावर दृष्टी म्हणजे खूप खोल अभ्यास तुमच्या एखाद्या गोष्टी संदर्भात होईल. त्याच्यासाठी कोणीतरी तुम्हाला मदत देखील करेल अथवा गुरु तुम्हाला गुरु भेट होऊ शकते. तुमची ग्रोथ होईल. थोडा डायरेक्शनकडे लक्ष ठेवा. एन्झायटी होण्याचे चान्सेस आहेत. 10व्या स्थानावर दृष्टी म्हणजे तुमच्या करिअरमध्ये बदलाव येऊ शकतो, पण तो बदलाव चांगलाच असेल. 12व्या स्थानावर दृष्टी म्हणजे तुमचे परदेशी जाण्याचे योग मे महिन्यानंतर येऊ शकतात. आता आपण पाहू राहू आणि केतू काय फळ देतील. संपूर्ण वर्ष राहू 2ऱ्या स्थानात आणि केतू 8व्या स्थानात राहणार आहे. राहू 2ऱ्या स्थानात म्हणजे तुम्ही व्यसनापासून लांब राहा. हा राहू तुम्हाला भरपूर चतुर बनवेल, पण तुम्हाला तुमच्या वाणीवर ताबा ठेवायचा आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोकांची मनं दुखावली जाऊ शकतात. त्यामुळे हा राहू तुमच्या करिअरमध्ये थोड्या अडचणी आणू शकतो. थोडे लक्ष असू द्या.
केतू अष्टमात आणि गुरुची दृष्टी सुद्धा अष्टमावर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे चांगले आहे. जर तुम्हाला पीएचडी करायची असेल किंवा तुम्ही रिसर्चमध्ये असाल तर हा गुरु आणि केतू तुम्हाला चांगली फळ देईल, मदत करेल. जर तुम्ही कोणते वाहन चालवत असाल तर सावधानी बाळगा, जपून चालवा. आता आपण पाहू शनिदेव काय फळं देतील. तुम्हाला शनीची 7.5 चालू आहे. संपूर्ण वर्ष दुसरे चरण 2025 मध्ये संपणार आहे. ह्या काळात तुम्हाला तुमचे कोण आणि परके कोण हे कळेल. इथे तुम्हाला शनिदेव मेहनत करायला लावतील, पण त्याचे फळ पण तुम्हाला देतील, कारण पत्रिकेत शश नावाचा राजयोग होत आहे. जर तुमच्या मूळ कुंडलीत शनी अशुभ स्थितीत असेल तर तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी देऊ शकतात. काही इन्फेक्शन होणे, थकावट येणे, स्वेलिंग होणे असं होऊ शकते. जर शनिदेव चांगल्या स्थितीत नसेल तर, पण जर हे चांगल्या स्थितीत असेल तर तुमची प्रगती करतील. शनीची दृष्टी सप्तमावर सुद्धा आहे, त्यामुळे पती पत्नीत थोडे वाद होऊ शकतात. शनीची दृष्टी 10व्या स्थानावर टेक्निकल, आयटी, इंजिनियर या लोकांसाठी खूप चांगले आहे. तुम्हाला ग्रोथ मिळेल, शिकायला मिळेल. आता आपण पाहू काय उपाय करायचे आहेत कुंभ राशीवाल्यांना. रोज शनीचा बीज मंत्र करा. ओम नमः शिवाय हा जप करा. हनुमान चालीसाचा पाठ करा. गरीब अथवा गरजू व्यक्तींना उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ दान करा. जे कोणी सेवक वर्ग आहेत त्यांना घोंगडी अथवा चामड्याची चप्पल, काळी छत्री दान करा. धन्यवाद. पुढील रास शेवटची मीन रास आपण लवकरच घेऊन येऊ.